हाय फ्रेंड्स, बघा प्रिव्हियस लेक्चरला आपण न्यूटन रॅप्सन मेथड समजून घेतली होती आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल बघितले होते. आता आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, फाइंड द रियल रूट ऑफ द इक्वेशन एक्स ई रेस टू एक्स मायनस 1 इक्वल टू 0 बाय न्यूटन रॅप्सन मेथड. टेक एक्स नॉट इक्वल टू काय घ्यायला लावलं आपल्याला 1. बघा सोल्युशन बघूया आपण त्याचं सोल्युशन. हियर फंक्शन दिलं आहे आपल्याला, हियर एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स ई रेस टू एक्स मायनस 1. याला आपण इक्वेशन फर्स्ट लिहूया. मग आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जर काढला त्याचा एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू काय मिळेल, मग ई रेस टू एक्स प्लस एक्स ई रेस टू एक्स म्हणजेच इज इक्वल टू ई रेस टू एक्स इज इक्वल टू याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून घेऊया 1 प्लस एक्स इंटू ई रेस टू एक्स. 1 प्लस एक्स इंटू ई रेस टू एक्स अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. मग एफ ऑफ एक्स नॉट, मग एफ ऑफ एक्स नॉट इज इक्वल टू म्हणजेच एफ ऑफ एक्स नॉटची व्हॅल्यू काय घ्यायला लावली आपल्याला 1. एक्स नॉट इक्वल टू 1 म्हणजेच एफ ऑफ 1 इज इक्वल टू एफ ऑफ 1 म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला 1 व्हॅल्यू पुट करायची म्हणजेच ई मायनस 1 मिळेल आपल्याला. जर आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला एफ डॅश ऑफ एक्स नॉट इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 1 तर काय मिळेल आपल्याला 2 इंटू ई मिळेल. मग नाव नेक्स्ट न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला यूज करू आपण. न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला, न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला इज, बघा हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एक्स एन प्लस 1 इज इक्वल टू एक्स एन मायनस एफ ऑफ एक्स एन डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स एन डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ एक्स एन म्हणजेच इज इक्वल टू, आता व्हॅल्यू पुट करून घेऊया. एक्स एन इज इक्वल टू जर आपण 1 घेतलं, एक्स एन इक्वल टू 1 मायनस एफ ऑफ एक्स एन. एक्स एन म्हणजेच काय घ्यायचं आपल्याला एक्स नॉट. एफ ऑफ एक्स एन किती मिळाला आहे आपल्याला ई मायनस 1 डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह त्याचा काय मिळाला आहे आपल्याला 2 इंटू ई म्हणजेच इज इक्वल टू, जर आपण याचं कॅल्सीमध्ये जर सॉल्व्ह केलं की 1 मायनस ईची व्हॅल्यू येते कॅल्सीमध्ये ई मायनस 1 जर केलं डिवायडेड बाय 2 इंटू ई जर व्हॅल्यू केली आपल्याला तर आपल्याला सोल्युशन मिळणार आहे 0.683937. बघा आपल्याला काय काढायचंय मग आता एफ ऑफ एक्स 1. एफ ऑफ एक्स 1 इक्वल टू काय मिळेल, मग एफ ऑफ एक्स 1 ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 0.683937. जर फंक्शन ऑफ एक्स म्हणजेच काय, ती एक्स ची व्हॅल्यू जी फंक्शन मध्ये टाकलेली ना आपण, एक्स ची व्हॅल्यू ही पुट करून घेऊया. म्हणजे आपलं फंक्शन काय होतं की एक्स ई रेस टू एक्स मायनस 1. त्या पद्धतीने एक्स ची व्हॅल्यू ही पुट केली इंटू ई रेस टू ही व्हॅल्यू घ्यायची मायनस 1. जर आपण अशा पद्धतीने जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला फंक्शन ऑफ 0.683937 याची व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला 0.3553424. हे तुम्ही कॅल्सीने करू शकतात कारण तुम्हाला कॅल्सी अलाउड आहे. मग याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह काढला एफ डॅश ऑफ एक्स 1 तर आपल्याला मिळणार आहे एफ डॅश ऑफ 0.683937. मग त्याचा डेरिव्हेटिव्हचं पण सेम एफ डॅश ऑफ म्हणजेच एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढून जर याचं फंक्शनमध्ये जर व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे 3.337012. मग नेक्स्ट आता सेकंड इटरेशन काढूया आपण x2 इक्वल टू, मग x2 इक्वल टू काय असतो x1 मायनस एफ ऑफ x1 डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ x1. सेम म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला x1 ची व्हॅल्यू काय मिळालेली 0.683937 मायनस एफ ऑफ x1 किती मिळाला 0.3553424 डिवायडेड बाय त्याचा डेरिव्हेटिव्ह किती मिळाला आपल्याला 3.337012. याचा आपल्याला आता सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. मग काय व्हॅल्यू मिळेल आपल्याला इज इक्वल टू 0.57744545 ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच x3 इक्वल टू, त्या पद्धतीने जर आपण x3 ची काढून घेतली, x3 इक्वल टू x3 आणि x4 काढून घ्यायची. x3 ची काय काढायची, मग x3 चा फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला x2 मायनस एफ ऑफ x2 डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ x2. सेम इज इक्वल टू, मग त्याची आपल्याला जर आपण हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला x2 ची व्हॅल्यू पुट करून घ्यायची. x2 इक्वल टू किती आला आपला, बघा या पद्धतीने जर आपण फॉर्म्युल्यामध्ये x2 मायनस एफ ऑफ x2 डिवायडेड बाय फंक्शन ऑफ x2 जर या व्हॅल्यू पुट केलं तर आपल्याला त्याचं सोल्युशन मिळणार आहे x3 इक्वल टू 0.56
72297 हे तुम्ही सॉल्व्ह करू शकतात बघा. नेक्स्ट x4 ची पण आपल्याला काय मिळेल मग x4 इज इक्वल टू 0.56711433. बघा अप्रॉक्सिमेट मिळाली 0.56 0.56. मग इथपर्यंत आपल्याला थांबायचं. आपण फोर्थ इटरेशन काढले x4 पर्यंत, म्हणजेच अप्रॉक्सिमेट रूट काय मिळालं. पण हे तुम्ही पूर्ण एक्सप्लेन करून सॉल्व्ह करू शकतात. approximate value of the root is 0.56711433. ही काय मिळेल आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिळाली. बघा सेकंड एक्झाम्पल आहे आपलं. यूज न्यूटन रॅप्सन मेथड टू फाइंड अ रियल नियर वन ऑफ द इक्वेशन sin x इज इक्वल टू 1/x करेक्ट अप टू 3 डेसिमल्स. मग सोल्युशन बघूया. सोल्युशन ही पण न्यूटन रॅप्सन मेथडच आहे. इम्पॉर्टंट मेथड आहे म्हणून आपण त्याचे जास्त एक्झाम्पल घेणार आहोत. बघा हिअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू फंक्शन दिलं आपल्याला. हिअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स मायनस 1/x. याला आपण इक्वेशन फर्स्ट दिलं. मग त्याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस 1/x². म्हणजे टेक एक्स नॉट इक्वल टू काय व्हॅल्यू पुट करायची आपल्याला एक्स नॉट इक्वल टू 1. नेक्स्ट नाउ न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला इज xn plus 1 is equal to xn minus f of xn divided by काय असतो f dash of xn. म्हणजेच इज इक्वल टू xn इज इक्वल टू xn मायनस f of xn डिवायडेड बाय f dash of xn. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो x1 इज इक्वल टू, जर आपल्याला फर्स्ट इटरेशन काढायचं असेल, फर्स्ट डेसिमल काढायचं असेल, x1 इज इक्वल टू x नॉट मायनस साइन ऑफ एक्स नॉट. बघा इथं काय करायचं, साईनच्या ठिकाणी एक्सच्या ऐवजी काय व्हॅल्यू पुट करायची एक्स नॉट. साइन एक्स नॉट मायनस 1/x नॉट डिवायडेड बाय कॉस ऑफ काय असतो xn म्हणजेच काय घेतला आपण x0 मायनस एफ डॅश ऑफ एफ ऑफ xn म्हणजे साइन, हे xn म्हणजेच काय असतो एफ ऑफ x ची व्हॅल्यू ही पुट केली आपण, फक्त नॉट घेतली. हे आपण डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ एक्स नॉट प्लस 1/x नॉट स्क्वेअर. म्हणजेच इज इक्वल टू एक्स नॉट इक्वल टू काय घेतला आपण एक्स नॉट इक्वल टू 1 मायनस साइन ऑफ एक्स नॉट काय 1 मायनस 1/x नॉट 1 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय कॉस ऑफ एक्स नॉट 1 प्लस 1/x नॉट स्क्वेअर 1 स्क्वेअर 1/1 स्क्वेअर स्क्वेअर इज इक्वल टू 1. म्हणजेच इज इक्वल टू 1 मायनस, हे जर आपण कॅल्शियम मध्ये व्हॅल्यू पुट केली की साइन 1 मायनस 1 डिवायडेड बाय कॉस 1 प्लस 1, तर त्याची व्हॅल्यू मिळेल साइन 1 मायनस 1 ची की मायनस ऑफ 0.15853 डिवायडेड बाय कॉस ऑफ 1 प्लस 1 ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 1.5403. म्हणजेच इज इक्वल टू, जर आपण हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला सोल्युशन मिळणार आहे 1.10292. हे काय मिळालं आपल्याला x1 ची व्हॅल्यू मिळाली. बघा x1 इक्वल टू मिळाला आपल्याला. नेक्स्ट आता आपण x2 काढूया. x2 इक्वल टू सेम फॉर्म्युला x2 इज इक्वल टू x1. मग आपण x1 ची काढलेली राहते ना, म्हणजे x1 मायनस x1 डिवायडेड बाय x1 डॅश, म्हणजेच x1 मायनस साइन ऑफ x1 मायनस 1/x1 डिवायडेड बाय कॉस ऑफ x1 प्लस 1/x1 चा स्क्वेअर. म्हणजेच इज इक्वल टू सेम x1 ची व्हॅल्यू काय मिळाली 1.10292 मायनस साइन ऑफ x1 म्हणजेच 1.10292 मायनस 1/x1 ची व्हॅल्यू परत हीच 1.10292 इज इक्वल टू डिवायडेशन कॉस ऑफ 1.10292 प्लस 1 डिवायडेड बाय 1.10292 चा काय मिळेल आपल्याला स्क्वेअर घ्यावा लागेल,
कारण x1चा काय स्क्वेअर आहे म्हणून. म्हणजेच इज इक्वल टू 1.10292 ॲज इट इज. यांचं जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे -0.01416 डिवायडेड बाय 1.27307. म्हणजेच इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल, हे सबस्ट्रॅक्शन मायनस मायनस प्लस होऊन जाईल 1.114043. हा काय मिळाला आपल्याला x2 मिळाला बघा. x2 इक्वल टू, आता नेक्स्ट आपल्याला थ्री इटरेशन सांगितले, 3 डेसिमल्स पर्यंत सांगितलेत म्हणून आपण आता x3 काढूया. x3 इक्वल टू सेम x2 मायनस साइन ऑफ x2. फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायला सोपा आहे बघा. 1/x2 डिवायडेड बाय आता डेरिव्हेटिव्ह त्याचा कॉस ऑफ x2 प्लस 1/x2 चा स्क्वेअर. म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला मिळेल, याची व्हॅल्यू काय मिळाली x2 ची 1.114043. 1.114043 मायनस साइन ऑफ 1.114043 4043 मायनस 1/x2 म्हणजेच 1/1.114043 डिवायडेड बाय त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ 1.114043 प्लस 1 त्याचा स्क्वेअर 1.114043 चा काय करायचा आपल्याला स्क्वेअर. त्या पद्धतीने आपण कॅल्सीवर व्यवस्थित सॉल्व्ह करायचा. म्हणजेच इज इक्वल टू 1.114043 मायनस बघा याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला मायनस ऑफ 0.000142 डिवायडेड बाय याची व्हॅल्यू काय मिळेल मग 1.24678 ही व्हॅल्यू मिळेल. म्हणजेच इज इक्वल टू जर आपण हे सॉल्व्ह केलं तर 1.114157 बघा अप्रॉक्सिमेट मिळाली 1.114. 3 डिजिट काय मिळाले सेम, म्हणजेच आपल्याला 3 अप्रॉक्सिमेट मिळाली. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द रूट इज 1.11457 हे आपल्याला व्हॅल्यू मिळाली बघा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. ऑब्टेन न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला फॉर स्क्वेअर रूट ऑफ n. काय सांगितलंय स्क्वेअर रूट ऑफ n. म्हणजे लेट x इज इक्वल टू काय घेऊया आपण स्क्वेअर रूट ऑफ n. हे आपल्याला फंक्शन दिलं आहे x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ n. म्हणजेच देअरफॉर जर आपण त्याचा स्क्वेअर केला x स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला रूट कॅन्सल होऊन जाईल. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू n मिळेल. म्हणजेच देअरफॉर x स्क्वेअर मायनस n इक्वल टू काय होऊन जाईल आपलं इक्वेशन तयार होऊन जाईल इक्वल टू 0. त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढला f डॅश ऑफ x इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 2x. f डॅश ऑफ x इज इक्वल टू 2x बाय न्यूटन. देअरफॉर बाय न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला म्हणजेच काय मिळेल xn प्लस 1 इज इक्वल टू xn मायनस f ऑफ xn डिवायडेड बाय त्याचा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ xn. म्हणजेच इज इक्वल टू बघा xn म्हणजेच काय मिळेल xn मायनस f ऑफ xn म्हणजे काय f ऑफ xn म्हणजे ही टर्म आहे बघा xn स्क्वेअर मायनस n. x ला काय म्हणायचं आपल्याला xn म्हणजेच काय मिळेल ती xn स्क्वेअर मायनस n डिवायडेड बाय काय मिळेल त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोणता आलाय ट्वाइस xn. हे आपण ही टर्म लिहून घेतली बघा. म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला मिळेल ट्वाइस xn स्क्वेअर मायनस ट्वाइस 2 इंटू याला मल्टिप्लाय करून घ्यायचं ट्वाइस xn स्क्वेअर मायनस xn स्क्वेअर ॲज इट इज प्लस हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल डिवायडेड बाय ट्वाइस xn ॲज इट इज. म्हणजेच इज इक्वल टू ट्वाइस xn मधून 1 xn गेला 2 मायनस 1 इज इक्वल टू किती xn उरेल xn स्क्वेअर प्लस n डिवायडेड बाय ट्वाइस xn ॲज इट इज. म्हणजेच इज इक्वल टू बघा 1/2 जर आपण कॉमन काढून घेतला 1/2 जर कॉमन काढला तर काय राहील मग 1/2 xn स्क्वेअर प्लस n डिवायडेड बाय हा xn कारण 2 इकडे आपण घेऊन घेतलेला आहे xn. म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल मग सोल्युशन आपल्याला xn प्लस 1 इज इक्वल टू 1/2
1/2 into xn plus n divided by xn आणि हेच आपल्याला म्हणजेच बघा हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. xn plus 1 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 1/2 xn plus n divided by xn. म्हणजेच दिस इज आणि हाच फॉर्म्युला आहे. दिस इज न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला for square root of n. बघा लास्ट एक्झाम्पल आहे या युनिटचं आपलं. फाइंड स्क्वेअर रूट ऑफ n करेक्ट टू 3 प्लेसेस बाय न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला इफ n इक्वल टू व्हॅल्यू किती दिली आपल्याला 10. सोल्युशन बघूया. हे पण इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे बघा. लेट न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला बघा. न्यूटन रॅप्सन फॉर्म्युला बघूया आपण. फॉर्म्युला फॉर स्क्वेअर रूट ऑफ n इज बघा हा फॉर्म्युला आताच आपण प्रूफ केला. तो फॉर्म्युला काय होता मग xn plus 1 इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेट ऑफ xn plus n डिवायडेड बाय xn. मग हियर n ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला. हियर n इक्वल टू 10 दिलाय बघा. कॅपिटल n किती दिलाय आपल्याला 10 दिलेला आहे. हा आपण फॉर्म्युलाचा यूज करणार आहोत. म्हणजेच देअरफॉर xn plus 1 इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट ऑफ xn plus 10 डिवायडेड बाय xn म्हणजेच नाव x इज इक्वल टू काय घ्यावं लागेल मग आपल्याला √10 आणि x स्क्वेअर इक्वल टू काय येईल मग आपण ही व्हॅल्यू पुट करून घेतली. x जर आपण स्क्वेअर रूट ऑफ 10 कारण स्क्वेअर रूट ऑफ n म्हटलेलं आहे म्हणजेच n इज इक्वल टू आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ n काढायचा आहे ना. मग x इज इक्वल टू n ची व्हॅल्यू आपण पुट केली स्क्वेअर रूट ऑफ 10 तर x स्क्वेअर काय मिळेल आपल्याला रूट कॅन्सल होऊन जाईल 10 म्हणजेच आपलं इक्वेशन काय तयार होईल मग x स्क्वेअर मायनस 10 इक्वल टू 0. x स्क्वेअर मायनस 10 इक्वल टू 0. इफ f ऑफ x इक्वल टू काय मिळेल मग f ऑफ x इक्वल टू x स्क्वेअर मायनस 10 देन f ऑफ 3. आता x ची जर व्हॅल्यू आपण 3 पुट केली f ऑफ x ची जर व्हॅल्यू आपण 3 पुट केली तर काय मिळेल 3 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर मायनस म्हणजेच काय मिळेल f ऑफ 3 स्क्वेअर मायनस 10 म्हणजेच 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9 मायनस 10 इज इक्वल टू किती मिळेल मग -1 आणि -1 कसं असेल मग लेस दॅन 0 हे आपल्याला मिळेल. जर आपण f ऑफ 4 टाकली x ची व्हॅल्यू 4 पुट केली तर काय मिळेल मग 4 स्क्वेअर मायनस 10 इज इक्वल टू 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16 मायनस 10 इज इक्वल टू 6 मिळेल आणि 6 कसा मिळाला आपल्याला ग्रेटर दॅन 0 मिळाला बघा. 6 ग्रेटर दॅन 0 मिळाला. म्हणजेच मग आपण आता टेक व्हॅल्यू पुट करूया. टेक x नॉट इक्वल टू किती घेऊया मग आपण x नॉट इक्वल टू 3 तर x1 इक्वल टू 1/2 इंटू काय असतो मग x नॉट प्लस आपला √10 काय असतो मग 10 डिवायडेड बाय x नॉट म्हणजेच इज इक्वल टू 1/2 इंटू x नॉट ची व्हॅल्यू आपण 3 पुट केली आहे 3 प्लस 10 डिवायडेड बाय 3. मग जर आपण हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला सोल्युशन मिळणार आहे 3.167. नेक्स्ट आता आपल्याला x2 काढायचं आहे. x2 इज इक्वल टू सेम 1/2. आता काय घेऊ आपण x नॉटच्या ऐवजी x1 प्लस 10 डिवायडेड बाय हा √n ॲज इट इजच राहील √10 डिवायडेड बाय x1. आता x1 ची व्हॅल्यू ही आपण काढलेली ती पुट करून घेऊया. x1 इक्वल टू ही आपण काढलेली 7 आहे बघा. म्हणजेच इज इक्वल टू 1/2 इंटू 3.167 प्लस 10 डिवायडेड बाय 3.167 हे आपण सॉल्व्ह करून घेऊया. मग आपल्याला सोल्युशन मिळणार आहे 3.162. नेक्स्ट आपल्याला 3 इटरेशन सांगितले आहेत. x3 इक्वल टू किती काढावं लागेल x3 इक्वल टू 1/2 सेम फॉर्म्युला इथं काही मिळेल मग आपण x2 ची व्हॅल्यू काढली म्हणून x2 प्लस 10 ॲज इट इज डिवायडेड बाय x2 म्हणजेच इज इक्वल टू 1/2 ॲज इट इज x2 ची व्हॅल्यू पुट करून घ्यायची 3.162 प्लस 10 डिवायडेड बाय 3.162
म्हणजेच इज इक्वल टू बघा अप्रॉक्सिमेट आपल्याला व्हॅल्यू मिळाली 3.162. हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळते 3.126 म्हणजेच अप टू 3 डेसिमल मिळाले आपल्याला. अप टू 3 डेसिमल प्लेसेस म्हणजेच देअरफॉर आपल्याला रूट एन म्हणजेच काय काढायला लावलं तर रूट 10 ची व्हॅल्यू किती मिळाली मग 3.162. बघा अशा पद्धतीने आपण संपूर्ण मेथड्स बघितल्या.